नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आपण यामध्ये इयत्ता चौथी विषय गणित यामध्ये मापन आपला पाठ आहे, त्याच्यातील पेज नंबर 63 वरील स्वाध्याय पाहत आहोत। तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तुम्हाला एक मेजरमेंट आहेत की मीटर म्हणजे किती ते तुम्हाला अगोदर माहिती पाहिजे। मीटर 1 किलोमीटर म्हणजे किती, तर 1 मीटर म्हणजे किती असते तर 100 सेंटीमीटर। 1 किलोमीटर बरोबर किती असते तर 1000 मीटर। आणि 1 मीटर बरोबर याच्यामध्ये बघा पहिलं आपल्याला अगोदर एक झालेला आहे सध्या 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर। मग ह्याच्यातलाच आपल्याला जोड्या लावा हा स्वाध्याय दिलेला आहे। तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे, अर्धा मीटर। अर्धा मीटर म्हणजे काय येणार, मग 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतो। मग अर्धा मीटर म्हणजे 100चं निम्म काय येणार 50 सेंटीमीटर। याचं काय येणार 50 सेंटीमीटर। पाऊण किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर। मग पाऊण किलोमीटर म्हटल्यानंतर 1000च्या निम्म आणि 25% म्हणजेच काय होईल 750 मीटर। पाव मीटर म्हणजे काय येणार 25 सेंटीमीटर। पाव किलोमीटर म्हटल्यानंतर काय येणार 250 मीटर। अर्धा किलोमीटर म्हटल्यानंतर 1 किलोमीटर बरोबर 1000, मग अर्धा किलोमीटर बरोबर 500 मीटर। पाऊण मीटर म्हणजे काय येणार 75 सेंटीमीटर। आणि दुसऱ्या इकडल्या जोड्या आहेत 3 मीटर। मग 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असेल तर 3 मीटर बरोबर काय येणार 300 सेंटीमीटर। 300 सेंटीमीटर। 3 किलोमीटर म्हणजे 3000 मीटर। 2 मीटर म्हणजे काय येणार 200 सेंटीमीटर। 4 सेंटीमीटर बरोबर किती येईल 40 मिलीमीटर, कारण 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर असतो। मग 4 सेंटीमीटरचे 4 गुणिले 10 40 मिलीमीटर होईल। 4 किलोमीटर बरोबर 4000 मीटर आणि 2 सेंटीमीटर बरोबर 20 मिलीमीटर। तर अशा प्रकारे आपला स्वाध्याय सोडून झालेला आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।